नमस्कार मित्रांनो, हर हर महादेव. श्रावण महिना म्हणजे भगवान शिव महादेवांच्या भक्तीचा महिना. या महिन्यात आपण शिवलिंगावर जल, दूध, बेलपत्र, धतुरा, फुले आणि अनेक प्रकारच्या पूजा सामग्रीने अभिषेक करतो. पण तुम्हाला माहीत आहे का? श्रावणात शिवपिंडीवर काळी मिरी अर्पण करण्याची एक लोकपरंपरा काही भागात आढळते. काळी मिरी सारख्या स्वयंपाकघरातील एक साधा मसाला महादेवांच्या पूजेत का वापरला जातो? यामागे नेमकी काय रहस्य आहे? काळ्या मिरीचा संबंध कोणत्या आध्यात्मिक प्रतीकाशी जोडला जातो? आणि जर तुम्ही हा उपाय श्रद्धेने करत असाल तर तो कसा करावा? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत. पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी आपण या परंपरेचा सर्वात सुंदर आध्यात्मिक अर्थ समजून घेणार आहोत. काळी मिरी आणि महादेवांचा संबंध कसा जोडला जातो? काळी मिरी दिसायला काळी, आकाराने लहान आणि चवीला तिखट असते. भारतीय लोकपरंपरेत काळ्या रंगाच्या काही वस्तूंना नकारात्मक दूर करण्याची प्रतीकाशी जोडले गेले. त्यामुळे काही भक्त काळी मिरीला वाईट विचार, भीती, नकारात्मकता, भावना आणि मानसिक अस्वस्थता दूर करण्याच्या संकल्पाचे प्रतीक मानतात. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. काळी मिरी स्वतःहून चमत्कार करते असा वैज्ञानिक पुरावा नाही. पण भक्तीमध्ये वस्तूंपेक्षा भावना, संकल्प आणि श्रद्धा महत्त्वाची मानली जाते. म्हणून काळी मिरी अर्पण करताना भक्त आपल्या मनातील नकारात्मकता महादेवांच्या चरणी सोपवण्याचा संकल्प करतो. श्रावणातच का? श्रावण महिना भगवान शिवांच्या उपासनेसाठी विशेष मानला जातो. या काळात अनेक भक्त सोमवारचा उपवास करतात, शिवलिंगावर जलाभिषेक करतात आणि महामृत्युंजय मंत्र ओम नमः शिवाय या किंवा शिवस्रोताचे पठण करतात. श्रावणातील प्रत्येक पूजा ही केवळ बाह्य विधी नसून एक मन शुद्ध करण्याची संधी म्हणून पाहता येते. म्हणून जर कोणी काळी मिरी अर्पण करत असेल तर त्यामागचा सुंदर संकल्प असा असू शकतो: हे महादेवा, माझ्या मनातील भीती, राग, मत्सर आणि नकारात्मक विचार दूर करून मला बुद्धी दे. काळी मिरी अर्पण करण्याची साधी पद्धत. जर तुमच्या कुटुंबात किंवा स्थानिक परंपरेत ही पूजा केली जात असेल तर साधेपणाने करता येते. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला. देवघरातील किंवा मंदिरातील शिवलिंगासमोर शांतपणे बसा. सर्वप्रथम मनात महादेवांचे स्मरण करा. शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण करा. त्यानंतर बेलपत्र अर्पण करा आणि काळी मिरी अर्पण करण्याची तुमच्या परंपरेत पद्धत असेल, अल्प प्रमाणात काळी मिरी श्रद्धेने अर्पण करा. अर्पण करताना म्हणा ओम नमः शिवाय आणि मनात एक संकल्प करा: माझ्या जीवनातील नकारात्मक विचार दूर होऊ दे. मला सत्य, संयम आणि चांगल्या कर्माचे मार्ग मिळून दे. यापेक्षा मोठा उपाय दुसरा कोणता? किती काळी मिरी अर्पण करावी याबाबत सर्वत्र एकच शास्त्रीय नियम आहे असे म्हणता येणार नाही. वेगवेगळ्या लोक परंपरांमध्ये वेगवेगळ्या पद्धती आढळतात. म्हणून इंटरनेटवर सांगितलेली एखाद्या ठराविक संख्येला महादेवांची निश्चित नियम समजू नका. संख्या नव्हे, श्रद्धा आणि संकल्प महत्त्वाचा. महादेवांना मोठ्या पूजा सामग्रीपेक्षा भक्तांचे निर्मळ मन प्रिय आहे. हीच शिवभक्तीची मुख्य भावना आहे. या उपायाचा खरा अर्थ: काळी मिरीचा रंग काळा आहे. आपल्या मनातील कधी कधी काळोख निर्माण होतो, रागाचा, मत्सराचा, भीतीचा, अहंकाराचा आणि अपयशाचा आणि भविष्याच्या चिंता करण्याचा. शिवपिंडीवर काळी मिरी अर्पण करण्याकडे आपण एक सुंदर प्रतीक म्हणून पाहू शकतो. जणू आपण महादेवांना सांगत आहोत, देवा, माझ्या मनातील हा काळोख मी तुमच्या चरणी ठेवत आहे. माझ्या अंतःकरणाला ज्ञानाचा प्रकाश निर्माण कर. हा या परंपरेचा सर्वात सुंदर अर्थ आहे. काळी मिरीसोबत कोणती गोष्ट सर्वात महत्त्वाची? फक्त काळी मिरी वाहून पूजा पूर्ण होत नाही. त्यासोबत आपले आचरणही बदलायला हवे. जर आपण शिवलिंगावर काळी मिरी अर्पण केली आणि त्याच दिवशी कोणाला अपमानित केले, रागाने वागलो किंवा खोटे बोललो तर आपल्या पूजेचा आत्माच हरवतो. म्हणून श्रावणात एक छोटा संकल्प करा: एक दिवस कोणावरही विनाकारण रागवणार नाही, एक दिवस खोटे बोलणार नाही, एक गरजू व्यक्तीला मदत करणार आणि दररोज काही मिनिटे ओम नमः शिवायचा जप करणार. हीच खरी शिवसाधना. शिवाला अर्पण करताना काळी मिरी आणि मनातील नकारात्मकता. आपण अनेकदा बाहेरच्या संकटांना दोष देतो. माझं नशीब खराब आहे, माझ्यावर संकट का येतात, माझ्याच आयुष्यात एवढ्या अडचणी का? पण शिवभक्ती आपल्याला एक वेगळा प्रश्न विचारते: मी स्वतःमध्ये काय बदल करू शकतो? महादेव म्हणजे परिवर्तनाचे प्रतीक. म्हणून काळी मिरी अर्पण करण्याची परंपरा आपण स्वतःच्या अंतर्मनातील बदलांचा संकल्प म्हणून स्वीकारू शकतो. एक छोटी शिवप्रार्थना. डोळे बंद करा, मन शांत करा आणि महादेवांना मनापासून म्हणा: हे भोलेनाथ,
माझ्या मनातील भीती दूर करा. माझ्या घरात शांतता राहून द्या. माझ्या हातून चांगले कर्म घडून द्या. माझ्या चुकीची जाणीव मला करून द्या. मला अहंकारापासून दूर ठेवा. माझ्या कुटुंबाला सद्बुद्धी द्या आणि संकटाच्या वेळी तुमच्यावरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. ओम नमः शिवाय. मित्रांनो, काळी मिरीचे हे रहस्य कोणत्याही जादुई उपायापेक्षा अधिक सुंदर आहे. कारण खरी गोष्ट काळी मिरीत नाही, खरी शक्ती आहे ती आपल्या श्रद्धेत, संकल्पनात आणि कर्मात. श्रावण महादेवांच्या चरणी काळी मिरी अर्पण करायची असेल तर नक्की करा, पण त्यासोबत आपल्या मनातील एक वाईट सवय ही महादेवांच्या चरणी सोडा. राग सोडा, अहंकार सोडा, मत्सर सोडा, नकारात्मक विचार सोडा आणि महादेवांच्या नामस्मरण स्वीकारा. कारण ज्याच्या जीवनात शिवनामाचा प्रकाश आहे त्याच्या जीवनातील अंधकार हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या भक्तिरंग सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा. ओम नमः शिवाय. धन्यवाद.